part of our new chapter, that is chapter number 9, coordination compound. यामध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, त्याचे मेनली दोन पार्ट कोणते, दॅट इज सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगंड्स. त्यांना लेविस कन्सेप्टनुसार आपण ॲसिड आणि बेसमध्ये कसं डिवाइड करू शकतो. लिगंड्स म्हणजे काय, त्याचे किती टाईप्स असतात, हे सगळं आपण लास्ट पिरियडमध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबर ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करतात सेंट्रल मेटल ॲटमची किंवा आयनची, तो पॉईंट आपण पाहिला होता. सो आज आपल्याला सुरुवात करायची आहे नेक्स्ट पॉईंटपासून. अँड धिस पॉईंट इज वर्नर्स थेअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सो वर्नर थेअरी जी आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची, यामध्ये काही त्याने पॉस्ट्युलेट्स मांडलेले आहेत टू एक्सप्लेन द बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आणि ते पॉस्ट्युलेट्स आपण वन बाय वन पाहणार आहोत. पहिला आहे की जो सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन असतो कॉम्प्लेक्समधला, त्याला दोन टाईपच्या व्हॅलेन्सीज असतात. एक असते प्रायमरी व्हॅलेन्सी आणि दुसरी असते सेकंडरी व्हॅलेन्सी. आता ही प्रायमरी व्हॅलेन्सी हिलाच आयनायझेबल व्हॅलेन्सी असं पण म्हणतात, आणि जी सेकंडरी व्हॅलेन्सी असते तिलाच नॉन आयनायझेबल व्हॅलेन्सी असं सुद्धा म्हणतात. पहिलाच पोस्ट्युलेट काय सांगतोय की जो सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन असतो कॉम्प्लेक्समध्ये, त्याच्याजवळ दोन प्रकारच्या व्हॅलेन्सीज असतात, दॅट इज प्रायमरी अँड सेकंडरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी जी असते ती आयनायझेबल असते, वेअरॅज सेकंडरी व्हॅलेन्सी जी ती नॉन आयनायझेबल असते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की जी आयनायझेबल स्पियर असतो, इट कन्सिस्ट ऑफ द एंटिटीज विच सॅटिस्फाय द प्रायमरी व्हॅलेन्सी ऑफ द मेटल. जो आयनायझेबल स्पियर आहे म्हणजेच डिसोसिएट झाल्यानंतर जो आयनाइज होतो, ज्याच्यावर चार्ज येतो, तो स्पियर जो आहे तो सॅटिस्फाय करतो प्रायमरी व्हॅलेन्सी जी असते मेटलची ती. आणि प्रायमरी व्हॅलेन्सी जे आहेत ह्या जनरली सॅटिस्फाईड करतात अनायन्स, म्हणजे निगेटिव्हली चार्ज जे आयन्स असतात ते प्रायमरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करतात. वेअरॅज द सेकंडरी कोऑर्डिनेशन स्पियर कन्सिस्ट ऑफ एंटिटीज विच सॅटिस्फाय द सेकंडरी व्हॅलेन्सीज अँड आर नॉन आयनायझेबल. सेकंडरी कोऑर्डिनेशन स्पियर जो आहे त्याच्यामध्ये ज्या काही एंटिटीज असतात त्या सेकंडरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाईज करतात आणि ह्या नॉन आयनायझेबल असतात. तर जे सेकंडरी व्हॅलेन्सीज असतात मेटल आयनच्या, त्या जनरली फिक्स्ड असतात, यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फिक्स्ड आहेत, अँड दे आर सॅटिस्फाईड बाय आयदर अनायन ऑर न्यूट्रल लिगंड्स. जसं प्रायमरी व्हॅलेन्सी फक्त अनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज असणारेच फक्त सॅटिस्फाईड करतात, सिमिलरली सेकंडरी व्हॅलेन्सी ज्या असतात त्या आयदर अनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज किंवा न्यूट्रल म्हणजे ज्यांच्यावर कोणताच चार्ज नाही आहे असे लिगंड जे असतात ते सॅटिस्फाईड करतात. सो नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलेन्सीज जर आपण कन्सिडर केलं तर इट विल बी इक्वल टू द कोऑर्डिनेशन नंबर. जो काही त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर आपण आता कॅल्क्युलेट करून पाहिलं होतं की 6 कसा आला किंवा 4 कसा आला, तर हे त्यांच्या सेकंडरी व्हॅलेन्सीची जी संख्या आहे तीच म्हणजे त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर असतो, दोघी इक्वल असणार. सेकंडरी व्हॅलेन्सी ज्या असतात दे हॅव फिक्स्ड स्पॅशियल अरेंजमेंट. त्यांच्या स्पेशल अरेंजमेंट जी आहे ती फिक्स्ड असते, म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम सेंटरलाच असायला पाहिजे, जे लिगंड्स आहेत ते त्याच्या सराउंडिंगमध्ये असले पाहिजे. दोन स्पियर असतात अट्रॅक्शनचे, त्यानुसार ते डिवाइड केलेले असतात. सो द सेकंडरी व्हॅलेन्सीज हॅव फिक्स्ड स्पॅशियल अरेंजमेंट, स्पेसमध्ये त्यांची स्पेसिफिक अरेंजमेंट असते अराउंड द मेटल आयन. म्हणजे आपण हा जर स्पेस कन्सिडर केला तर याच्या सभोवताली लिगंड्स कशा प्रकारे अरेंज केलेले असतील हे सेकंडरी व्हॅलेन्सीज ठरवतात आणि ते फिक्स्ड असतं. टू स्पियर्स ऑफ द अट्रॅक्शन इन द कॉम्प्लेक्स CONH3/6Cl3 आर गिवन इन द फॉलोइंग डायग्राम. पाहता इथे हा जो फॉर्म्युला आहे CO म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम, त्याला 6 NH3 ग्रुप अटॅच आहेत आणि बाहेर जो आहे तो आहे Cl3. तर ही झाली त्याची प्रायमरी स्पियर किंवा आयनायझेशन व्हॅलेन्सी, आणि ही झाली सेकंडरी किंवा कोऑर्डिनेशन स्पियर जो आहे तो सेकंडरी व्हॅलेन्सी. म्हणजेच सेकंडरी व्हॅलेन्सी इज इक्वल टू द कोऑर्डिनेशन नंबर विच इज इक्वल टू 6. म्हणजे कोबाल्टची सेकंडरी व्हॅलेन्सी आणि कोऑर्डिनेशन नंबर्स आर सेम, दॅट इज 6. आणि आयनायझेबल व्हॅलेन्सी जी त्याची ती क्लोरीन सोबत बाहेर दाखवली, दॅट इज 3. अ कॉम्प्लेक्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 6 हॅज ऑक्टाहायड्रल स्ट्रक्चर. आता इथे कोऑर्डिनेशन नंबर काय आणि त्याच्यावरून स्ट्रक्चर किंवा जॉमेट्री काय आहे हे तुम्हाला पाठ करावं लागेल. तर जनरली एखादा कॉम्प्लेक्स जर आपण कन्सिडर केला की ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे तर त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते ऑक्टाहायड्रल असेल.
When four coordinating groups are attached to the metal ion, the complex would either be with square planar or tetrahedral structure. जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल म्हणजे 4 ग्रुप त्याला एका वेळी अटॅच असतील तर मात्र इथे लक्षात घ्यायचं आहे की जॉमेट्री जी आहे ती आयदर स्क्वेअर प्लॅनर असेल किंवा टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असेल. तर ही जॉमेट्री कशा प्रकारे कन्सिडर करतात ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहू. पुढचा टॉपिक घेऊ आपण. and that is classification of complexes. तर हे जे काही कॉम्प्लेक्स आहेत यांचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहिजे आहे आणि हे क्लासिफिकेशन जे आहे इट इज ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ लिगंड्स. यामध्ये पहिला जो टाइप आहे तो टाइप आहे होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. अर्धा अर्थ यांच्या नावामध्येच दिलेला आहे. कसं ते पाहता इथे होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. होमो म्हणजे सेम. द कॉम्प्लेक्सेस इन विच मेटल आयन इज बाउंड टू ओनली वन टाइप ऑफ लिगंड्स आर होमोलिप्टिक. म्हणजे हा जो सेंट्रल मेटल आयटम आहे हा जेवढ्या पण लिगंड्सला सराउंडेड आहे किंवा जेवढ्या पण लिगंड्सने सराउंडेड आहे ते सगळेच्या सगळे सारखे. 6च्या 6 व्हॅलेन्सी फक्त एकटा अमोनिया कंप्लीट करतोय. तर हा येईल होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सचा टाइप. दॅट इज central metal atom is surrounded by only one type of ligand. याच्या उलट काय येईल मग आता होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. दॅट इज असा कॉम्प्लेक्स ज्यामध्ये मेटल आयन जो आहे इट इज सराउंडेड बाय मोर दॅन वन टाइप ऑफ लिगंड. दॅट इज द हेट्रोलिप्टिक. कोबाल्ट सेंट्रल मेटल आयटम आहे आणि एकावी तो 2 प्रकारच्या लिगंड्सने सराउंडेड आहे. एक आहे NH3 आणि दुसरा आहे Cl2. तर असं जर असेल तिथे तर त्याला आपण हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स असं म्हणणार. सो होमोलेप्टिक आणि हेट्रोलेप्टिक डिपेंड करतं की सेंट्रल मेटल आयटमला अटॅच असणारे ग्रुप सारखे आहेत का वेगवेगळे. नाव क्लासिफिकेशन पाहायचं आहे आपल्याला ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का कुठलाच चार्ज नाही. यानुसार मग 3 टाईप येतील. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण म्हणणार कटायनिक कॉम्प्लेक्स विथ पॉझिटिव्ह चार्ज. टोटल नेट चार्ज जो असेल या कॉम्प्लेक्सवर तो कसला असणार आहे, पॉझिटिव्ह. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅव्हिंग अ पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्पियर इज कॉल्ड कटायनिक स्पियर ऑर कॉम्प्लेक्स. ZnNH3/4 + 2 चार्ज इथे दिसतोय किंवा CONH3/5 Cl ब्रॅकेट रेस टू 2 + SO4 2-. याच्यावर चार्ज जो आहे तो आहे 2+ म्हणजे हे झाले कटायनिक कॉम्प्लेक्सेस विथ पॉझिटिव्ह चार्ज. अनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये काय असेल, अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅव्हिंग अ निगेटिव्हली चार्ज्ड कोऑर्डिनेशन स्पियर इज कॉल्ड अनायनिक स्पियर ऑर कॉम्प्लेक्स. सो एक्झाम्पल आहे इथे NiCl/4 2- निगेटिव्ह चार्ज याच्यावर आणि K3 याच्यावर जरी पॉझिटिव्ह असला तर याला बॅलन्स करण्यासाठी याच्यावर चार्ज असणार आहे 3- FeCN/6. तर यानुसार हे दोघी पण एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे अनायनिक कॉम्प्लेक्सचे. नाव न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणजे काय तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. दे डू नॉट हॅव एनी काइंड ऑफ चार्ज ऑन इट आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. सो PtNH3/2 Cl2 और NiCO/4. हा इथे कोबाल्ट नाही आहे, हा कार्बोनिल ग्रुप आहे CO/4 किंवा NH3 आणि Cl2 हे जे आहेत यांच्यामुळे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज येत नाही आणि म्हणून यांना न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्सेस असं म्हटलं जातं. सो इथपर्यंत जे आहेत ते कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय, त्यांचे टाईप कुठले, होमोलिप्टिक, हेट्रोलिप्टिक किंवा चार्जच्या बेसिसवर जर आपण क्लासिफिकेशन केलं तर कटायनिक, अनायनिक, न्यूट्रल या प्रकारचं यांचं क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सो आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड असो किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड असो, सगळ्यात आधी जर तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर शिकायचं असेल तर आपण सगळ्यात आधी काय करतो, त्यांचे रूल्स पाहतो. ते रूल्स स्टडी करणं फार महत्त्वाचे आहेत. तर इथे सुद्धा यांचे काही रूल्स दिलेले आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे.
ते जर तुम्ही एक वेळ नीट समजून घेतले तर तुम्हाला यातलं कुठलेही किती कॉम्प्लेक्स नंबर असला किती कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असलं तरी इझिली तुम्ही त्याचं नाव डिराईव्ह करू शकता. पहा मग आता पहिलं आपण पाहूया. पहिला रूल आहे, इन नेमिंग कॉम्प्लेक्स आयन और न्यूट्रल मॉलिक्यूल नेम द लिगंड फर्स्ट अँड देन द मेटल. म्हणजे ॲक्च्युअल रूल हा आहे की कॉम्प्लेक्स आयन किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल जर असेल, या दोघांपैकी कुठला पण एक जर असेल, एकतर कॉम्प्लेक्स किंवा न्यूट्रल, तर आधी लिगंडचं नाव लिहा आणि त्याच्यानंतर मेटलचं नाव लिहा. आपण आधी सगळे रूल समजून घेऊ आणि त्यानंतर मग आपण वन बाय वन एक एक एक्झाम्पल पाहू इथे. दुसरा रूल आहे, अनायनिक लिगंड जेव्हा असतो, इन अनायनिक लिगंड चेंज द एंडिंग IDE टू O अँड ATE टू ATO. तिथे आपण खाली काही एक्झाम्पल्स घेतले ते पाहूया आपण. अनायनिक लिगंड जर असतील तर नावामध्ये काय बदल करायचे पाहता इथे. सो अनायनिक लिगंड जर असतील तर आपण इथे लिहिलंय की चेंज द एंडिंग IDE टू O. म्हणजे ब्रोमाइड असेल तर ब्रोमो, क्लोराईड असेल तर क्लोरो, याप्रमाणे. पहा इथे आपण आता खाली दाखवलेले होते की अनायनिक लिगंडमध्ये नावं कशा प्रकारे चेंज होतात. आता हा Br मायनस आहे ब्रोमाइड, तर याला म्हणायचं ब्रोमो. Cl ला क्लोरो, F मायनसला फ्लुरो, I मायनसला आयडो, Cn मायनसला सायनो. नंतर सल्फेट जो आहे त्याला सल्फॅटो. नंतर नायट्रेटला जो आहे तो नायट्रॅटो, कार्बोनेटला कार्बोनॅटो, हायड्रॉक्सिल ग्रुपला हायड्रॉक्सो, ऑक्झॅलिक ग्रुपला ऑक्झलॅटो. NO2 मध्ये नायट्रोजन ज्यावेळी डोनर ॲटम असतो तेव्हा नायट्रो आणि ऑक्सिजन ज्यावेळी डोनर ॲटम असतो तेव्हा नायट्रिटो, याप्रमाणे नावामध्ये बदल करायचं. जर HCN जर असेल थायोसायनाइट तर थायोसायनॅटो. NCS जर असेल तर आयसोथायोसायनॅटो, याप्रमाणे नावांमध्ये बदल करायचे. म्हणजे इथे जेव्हा सल्फर डोनर असेल तेव्हा थायोसायनॅटो आणि नायट्रोजन जेव्हा डोनर असेल तेव्हा आयसोथायोसायनॅटो, याप्रमाणे अनायनिक लिगंड जर असतील तर त्यांच्या नावामधले बदल करायचेत. आणि दुसरं पाहता इथे तिसरा जो रूल आहे तो आहे की हे आपण ऑलरेडी पाहिलंय की सल्फेट असेल तर सल्फॅटो, याप्रमाणे. सो द नेम ऑफ अ कॉम्प्लेक्स शुड बी अ वन सिंगल वर्ड. एकाच शब्दामध्ये पूर्ण नाव लिहायचंय, मध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप टाकायचा नाही. पुढचा रूल पहा, आफ्टर द नेम ऑफ द मेटल राईट इट्स ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर in the parenthesis without any space between the metal name and the parenthesis. मेटलचं नाव लिहिल्यानंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती रोमनमध्ये, म्हणजे समजा एखाद्याची सेकंड असेल तर ती याप्रमाणे येईल, किंवा एखाद्याची फोर्थ असेल तर ती पॅरेंथिसिसमध्ये याप्रमाणे दाखवायची आहे. आणि जो मेटलचं नाव आपण लिहिणार आणि पॅरेंथिसिस यांच्यामध्ये गॅप टाकायचा नाही, विदाउट एनी स्पेस. पॅरेंथिसिसमध्ये रोमनमध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची. पुढचा रूल पहा, इफ कॉम्प्लेक्स हॅज मोर दॅन वन लिगंड ऑफ द सेम टाईप द नंबर इज इंडिकेटेड विथ प्रिफिक्सेस. एकाच प्रकारचे लिगंड एकापेक्षा जास्त वेळा जर प्रेझेंट असतील तर त्यांच्यापुढे प्रिफिक्स लावायचं. जसं 2दा प्रेझेंट असेल तर डाय, 3दा असेल तर ट्राय, 4दा असेल तर टेट्रा, 5 वेळा असेल तर पेंटा, 6 वेळा असेल तर हेक्झा अँड सो ऑन. हे आपल्याला अल्किल हलाइड आणि त्याच्यामध्येही झालेलं आहे. हा रूल काही नवीन नाही आहे आपल्यासाठी. सो एकाच प्रकारचे लिगंड जर रिपीटेड असतील तर ते किती वेळा रिपीट झालंय हे प्रिफिक्स म्हणून त्याच्यासमोर आपल्याला लिहायचं आहे. पुढचा रूल पहा, फॉर द कॉम्प्लेक्स हॅव्हिंग मोर दॅन वन टाईप ऑफ लिगंड. एकापेक्षा जास्त लिगंड असतील आणि एकापेक्षा जास्त प्रकारचे पण असतील. जसं आपण ह्याच्यामध्ये पाहिलं होतं अल्केनमध्ये
की इथिल आणि मिथिल एकाच वेळी प्रेझेंट असतील तर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करतो. मिथिल दोनदा असेल तर डायमिथिल लिहिणार. त्याप्रमाणे इथे एकापेक्षा जास्त टाईपचे लिगंड जर प्रेझेंट असतील तर दे आर रिटन इन अन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर इथे पण सेम रूल फॉलो करायचा आहे. एकाच वेळी जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त ग्रुप प्रेझेंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. टेट्रा ॲक्वा डायक्लोरो. ॲक्वाचा ए क्लोरोच्या सीच्या आधी येतो म्हणून मग याचं नाव याप्रमाणे येईल, टेट्रा ॲक्वा डायक्लोरो. अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची इथे. If the name of the ligand itself contains numerical prefixes, then display number by prefixes with bis for 2, trees for 3, tetrakeys for 4 and so forth. जर समजा एखाद्या लिगंडच्याच नावामध्ये संख्या दिलेली असेल तर तो किती वेळा रिपीट झालेला आहे हे त्याच्या नावाच्या पुढे प्रिफिक्स म्हणून वापरा. जसे इथिलीन डायमाइन हा जसाच्या तसा ठेवा आणि तो 3दा जर असेल तर ट्रिस कंसात इथिलीन डायमाइन किंवा EN/3 याचाच अर्थ काय तर ट्रिस इथेन 1,2 डायमाइन हे त्याचा IUPAC नेम सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकता. म्हणजेच काय तर एखाद्या लिगंडच्या नावामध्ये जर ऑलरेडी नंबर्स असतील तर त्याचं नाव लिहिताना तो जर समजा एकापेक्षा जास्त वेळा दिलेला असेल तर तो नंबर सेपरेटली इंडिकेट करायचा आहे. पुढचा रूल पहा आपण. रूल नंबर 8. द मेटल इन कटायनिक म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो किंवा न्यूट्रल ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आहे तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स इज स्पेसिफाईड बाय इट्स usual name, while in the anionic complex the name of the metal ends with ATE. कटायनिक कॉम्प्लेक्स किंवा न्यूट्रल असेल तर जे मेटलचं नाव आहे जसं कोबाल्ट असेल तर कोबाल्ट लिहा, कॉपर असेल तर कॉपर लिहा, गोल्ड असेल तर ऑरेट लिहा. याप्रमाणे तर जे तसं त्याचं नाव असेल ते तसंच्या तसं लिहायचं. झिंक असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल ते. पण जर अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये तो प्रेझेंट असेल तर त्याच्या नावामध्ये ATE ॲड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण काही एक्झाम्पल घेतलेली आहेत. मेटल आहे ॲल्युमिनियम तर अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये त्याचं नाव होईल ॲल्युमिनेट. कोबाल्टचं होईल कोबाल्टेट. गोल्डचं होईल ऑरेट, ऑरियमचं ऑरेट. नंतर मॅंगनीजचं होईल मॅग्नेट. प्लॅटिनमचं होईल प्लॅटिनेट. क्रोमियमचं होईल क्रोमेट. कॉपरचं होईल क्युप्रेट. फेरियमचं होईल फेरेट आणि निकेलचं होईल निकेलेट. झिंकचं होणार आहे झिंकेट. याप्रमाणे अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये मेटल आयनच्या नावामध्ये बदल करायचा असतो. ओके, परत आपण एक वेळ पाहूया. 8वा रूल की मेटल आयन जर कटायनिक किंवा न्यूट्रल असेल तर मेटलच्या नावामध्ये काहीही बदल करायचा नाही. पण जर अनायनिक कॉम्प्लेक्स असेल तर मेटलच्या नावामध्ये ATE सफिक्स लावून नावात बदल करायचा. नाव हे पॉईंट आपले पाहून झालेत. न्यूट्रल लिगंड जे असतात त्यांची नावं कशा प्रकारे येणार ते लक्षात घ्या एक वेळ. न्यूट्रल लिगंड जर प्रेझेंट असतील तर त्यांची IUPAC नेम NH3ला म्हणायचं अमाइन, डबल M लागलेला इथे अमाइन. CO कार्बोनिल, H2O ॲक्वा, EN इथिलीन डायमाइन. याप्रमाणे या न्यूट्रल लिगंडची नावं IUPAC नॉमॅनक्लेचरमध्ये लिहिली जातात. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. पहिल्यांदा अनायनिक कॉम्प्लेक्स आणि त्यांची IUPAC नेम्स. सो अनायनिक कॉम्प्लेक्स इथे दिलेलं आहे. आता मी इथे डायरेक्टली नावं लिहिलेली असल्यामुळे आपण ती कशी आली ती पाहूया. पहिले एक्झाम्पल पहा इथे. NiCN/4 2-. आता इथे ऑलरेडी दिलं की अनायनिक कॉम्प्लेक्स आहे तर इथे सगळ्यात आधी काय करायचं आहे लिगंडचं नाव आधी लिहिणार आहेत आपण. तर हा लिगंड किती वेळा आहे 4 वेळा म्हणून हा झाला टेट्रासायनो. आणि जो मेटल आहे त्याच्या नावामध्ये ATE लावायचं दॅट इज टेट्रासायनो निकेलेट. आणि त्याचबरोबर याची ऑक्सिडेशन स्टेट आणि त्याच्या समोर लिहायचं आहे आयन कारण अनायनिक कॉम्प्लेक्स आहे म्हणून. सो टेट्रासायनो निकेलेट एकच वर्ड कंसात त्याची ऑक्सिडेशन स्टेट आणि पुढे आयन हा वर्ड लावायचा आहे कारण इथे चार्जेस दाखवलेले सेपरेटली. नंतर CO2CO4/3 3- हा आहे ऑक्झलेट ग्रुप 3दा म्हणून हा झाला ट्राय ऑक्झलॅटो कोबाल्टेट
ऑक्सिडेशन स्टेट 3 आयन. FeCN/6 4 मायनस हेक्झा 6 वेळा सायनो ग्रुप आहे, हेक्झा सायनोफेरेट 2 आयन. याप्रमाणे त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आपण पुढे लिहिणार. सो अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये नावात काय बदल करायचा ते नीट लक्षात घ्या. पुढचं पहा, कंपाऊंड्स कंटेनिंग कॉम्प्लेक्स अनायन्स अँड मेटल कटायन्स. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिले पहा, Na3CO NO2/6. तर हा सोडियम कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर आहे म्हणून इथे सुद्धा आपण त्याचं नाव सेपरेटली लिहिलेलं आहे सोडियम, नंतर मध्ये गॅप आहे. आणि हेक्झा नायट्रो कोबाल्टेट 3, हेक्झा नायट्रेट 6 वेळा हा ग्रुप आहे आणि कोबाल्टेट 3 याप्रमाणे त्याचं नाव येईल. नेक्स्ट पहा, K3AlC2O4/3 पोटॅशियम, इथे गॅप आहे, 3दा ऑक्झलेट ग्रुप आहे म्हणून ट्राय ऑक्झोलॅटो ॲल्युमिनेट 3 त्याची ऑक्सिडेशन स्टेट. आता यांच्यावर ज्यावेळी चार्जेस नसतात म्हणजे निगेटिव्ह चार्ज वगैरे दिलेला नसतो तेव्हा याच्या पुढे आयन हा शब्द लिहिण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट पहा, Na3AlF6 सोडियम हा सेपरेट आहे आणि हेक्झा फ्लुरो ॲल्युमिनेट 3 हे राहिलेल्या ग्रुपचं नाव येईल तिथे. पुढे पाहूया आपण कटायनिक कॉम्प्लेक्स जर असतील तर त्यांची नावं कशा प्रकारे लिहायची. कटायनिक कॉम्प्लेक्समध्ये जो मेटल ॲटम असतो किंवा मेटल आयन असतो त्याच्या नावात काहीही बदल करण्याची गरज नाही आहे. आणि इथे सुद्धा चार्ज सेपरेटली दाखवलेला असल्यामुळे आयन हा वर्ड पुढे टाकायचा आहे. सो जो लिगंड आहे त्याचे नाव पहा. सो अमाइन 4 वेळा म्हणजेच हा झाला टेट्रा अमाइन कॉपर 2 आयन. FeH2O/5 आणि NCS 2 ग्रुप आहे, एक आहे ॲक्वा आणि एक आहे थायोसायनाइड. सो ॲक्वा आधी येईल, आयसोथायोसायनाइड नंतर येईल, म्हणजेच याचं नाव झालं पेंटा ॲक्वा आयसोथायोसायनाइटो आयरन 3. 2 लिगंड प्रेझेंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. नंतर PtEn/2 SCN/2 आणि याच्यावर चार्ज आहे +2. सो इथिलीन डायमाइन आणि थायोसायनाइट तर याच्यामध्ये इथिलीन डायमाइन हा स्वतः 2दा आहे म्हणून त्याच्या नावाच्या पुढे लागेल बीस. इथिलीन डायमाइन ब्रॅकेटमध्ये डायथायोसायनाइटो प्लॅटिनम 4 आयन त्याची ऑक्सिडेशन स्टेट. याच्या कॅल्क्युलेशनवरून आपण ती काढू शकतो. कसं काढायचं ते ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. त्यानंतर पहा, कंपाऊंड्स कंटेनिंग कॉम्प्लेक्स कटायन अँड अनायन. PtBr2 NH3/4 Br2. आता इथे ब्रोमिन पण आहे, अमोनिया पण आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर पण ब्रोमिन आहे. तर हा शेवटी जो ब्रोमिन आहे तो ब्रोमाइड म्हणून आपण किंवा क्लोराइड म्हणून लिहू शकतो. आधीचं पाहता इथे तर अल्फाबेटिकली अमाइन आधी येतो म्हणून टेट्रा अमाइन डाय ब्रोमो प्लॅटिनम 4 ब्रोमाइड. सिमिलरली कोबाल्ट NH3/5 CO3 Cl, पेंटा अमाइन कार्बोनॅटो कोबाल्ट 3 क्लोराइड. COH2O NH3/5 I3, I3 म्हणजे आयोडाईड. त्याच्यानंतर ॲक्वा आणि अमोनियम एकाच वी आहे. सो पेंटा अमाइन ॲक्वा कोबाल्ट आयोडाईड ब्रॅकेटमध्ये 4 ब्रॅकेटमध्ये 3 हे त्याचं काय येणार आहे ऑक्सिडेशन स्टेट. नाउ वी विल सी द न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आहे, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. यांचे काही आणखीन भरपूर एक्झाम्पल्स पुस्तकात दिले ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. CONO2/3 NH3/2 2 ग्रुप एकाच वेळी अटॅच आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. ट्राय अमाइन ट्राय नायट्रो कोबाल्ट 3. FeCO/5 कार्बोनिल ग्रुप 5 वेळा, पेंटा कार्बोनिल आयरन त्याची ऑक्सिडेशन स्टेट येईल 0. RH रोडियम NH3/3 SCN/3 अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे अमाइन आधी येईल म्हणून मग ट्राय अमाइन ट्राय थायोसायनाटो रोडियम 3 अशी याची ऑक्सिडेशन स्टेट येईल.
सो हे झाले न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. यानंतर आपल्याला पाहायचंय तो म्हणजे EAN रूल. So what is this EAN rule? Effective atomic number, that is EAN rule. हा रूल जो आहे तो एक्सप्लेन करतो द स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आणि हा जो रूल आहे हा प्रपोज केला होता सिडविकने टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर या रूलमध्ये नेमकं काय दिले पहा, EAN दॅट इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे हा, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम. The rule state that a metal ion continues to accept electron pairs till it attains the electronic configuration of the next noble gas. लिगंड्स इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करताय आणि ॲटम ॲक्सेप्ट करतोय, पण किती, त्याला काही लिमिट असते. तर ही लिमिट काय, तर सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन जो आहे तो तितकेच इलेक्ट्रॉन the EAN rule is EAN is equal to number of electrons of metal ion plus total number of electron donated by the ligand, which is equal to atomic number of metal Z minus number of electron lost by the metal to form the complex ion X plus number of electrons donated by the ligands Y. So Z, X आणि Y या तीन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यावरून आपण जो फॉर्म्युला शॉर्टमध्ये कन्वर्ट करू शकतो तो याप्रमाणे की EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y. Z म्हणजे जो मेटल आहे त्याचा ॲटॉमिक नंबर, X म्हणजे जितके इलेक्ट्रॉन तो मेटल आयन लॉस्ट करेल आयन फॉर्म करण्यासाठी ती संख्या, आणि Y म्हणजे लिगंड किती इलेक्ट्रॉन त्या पेअर त्याला डोनेट करतोय ती संख्या. फॉर एक्झाम्पल CONH3/6 टोटल चार्ज +3, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इज +3 आणि 6 लिगेंड त्याला अटॅच आहे. याचा अर्थ 6 लिगेंड आणि प्रत्येक लिगेंड एक इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल. याचाच अर्थ 6 किती झाले टोटल 12. सो झेडची व्हॅल्यू आली 27. हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे की कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 आहे. एक्सची व्हॅल्यू टोटल त्याचा चार्ज येतो 3 आणि वायची जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे इथे 12. या व्हॅल्यूज जर आपण टाकल्या फॉर्म्युल्यामध्ये तर इट विल गिव्ह 27 - 3 + 12 विच इज इक्वल टू 36. आणि 36 नंबर आला म्हणजेच काय, तर अर्गॉनच्या जवळपास आहे म्हणजे तो स्टेबल आहे. आणि यानुसार जर आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले तर इथे आपण EAN रूल फॉलो करू शकतो किंवा नाही हे आपण इथे पाहू शकतो. पहा इथे हा जो फॉर्म्युला दिला आहे K4Fe(CN/6). सो 26 - 2 + 2 × 6 36 EAN रूल फॉलो करतोय. तर याप्रमाणे इथे सुद्धा हा EAN रूल फॉलो करतोय. 26 काय आहे, तो फॉर्म्युला आहे आपला, दॅट इज Z - X + Y. याचं उत्तर नोबल गॅसच्या इक्विव्हलंट जर आलं तर तो EAN रूल फॉलो करतोय हे लक्षात घ्यायचं. सो ॲटॉमिक नंबर आहे सेंट्रल ॲटमचा, किती इलेक्ट्रॉन लूज केले त्याने आणि किती इलेक्ट्रॉन गेन केले यानुसार ती व्हॅल्यूज काढल्या जातात इथे. सो याप्रमाणे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे फॉलोड केलेले आहेत आणि जिथे या व्हॅल्यूज मॅच करत नाहीत तिथे EAN रूल हा फॉलो झालेला नाही. अदरवाईज जिथे जिथे या व्हॅल्यूज फॉलो झालेल्या आहेत तिथे EAN रूल ओबेड झालेला आहे. तर ओबे कधी म्हणायचं, जेव्हा ते नेक्स्ट नोबल गॅसच्या जवळपास त्या व्हॅल्यूज येतात तेव्हा. आता इथे 35 आले आणि आपल्याला किती पाहिजे 36, म्हणजे तो EAN रूल इथे फॉलो झालेला नाही. तर असे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून पहा
आणि त्यानुसार EN रूलवर एखादं एक्झाम्पल तरी परीक्षेत हे विचारलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आजचा टॉपिक जो आहे आपला तो इथे संपलेला आहे. नेक्स्ट पिरियडला आपल्याला जो टॉपिक पाहायचा आहे त्याचं नाव आहे आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हा टॉपिक आपण नेक्स्ट पिरियडला पाहू. आजचं आपलं लेक्चर इथे संपतंय. थँक्यू.